मित्रांनो, आज आपण आपल्या मराठीमधलं भाषा सौंदर्य म्हणजे काय या मुद्द्याकडे आज आपण वळणार आहोत. बघा, काव्य सौंदर्य आपण मागच्या तासिकेला बघितलं. आपण आज भाषा सौंदर्य याकडे थोडंसं लक्ष देणार आहोत. बघा, आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण बोलण्याच्या ओघामध्ये असे काहीतरी शब्द वापरून जातो की जे भाषेच्या दृष्टीने चुकीचे असतात, पण बोलण्याच्या ओघामध्ये आपले ते लक्षात येत नाही. मला तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. मुलींची कन्याशाळा. आपण सर्रास बोलण्यामध्ये असा शब्द वापरतो की मुलींची कन्याशाळा. त्याच्यानंतर आपण काही असं म्हणतो की माझ्या केसांची हेअरस्टाईल फार सुंदर आहे. बघा, माझ्या केसांची हेअरस्टाईल फार सुंदर आहे. कधी आपण असं म्हणतो की ए थंडा कोल्ड ड्रिंक आण बरं, थंडा कोल्ड ड्रिंक आण. कधी आपण असं म्हणतो मी काल हायवे रोडावरून गेलो. कधी कधी आपण बोलताना तावामध्ये बोलतो हेच तू जे बोलत आहे ते मला रायटिंग मध्ये दे, हे मला रायटिंग मध्ये लिहून दे. पिक्चर आपल्याला आवडला आणि आपण शेवटी काय म्हणतो, शेवटी एंड एकदम मस्त केलाय. नंतर आणखी आपण म्हणतो पिवळा पितांबर. बघा, आता हे जे मी शब्द सांगितले, बघा कोणते शब्द सांगितले, मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाईल, थंडा कोल्ड ड्रिंक, नंतर हायवे रोड, रायटिंग मध्ये लिहून दे, शेवटी एंड मस्त झालाय आणि पिवळा पितांबर. या शब्दांकडे तुम्ही जर का व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येतं की मी तो पहिला शब्द बोललो मुलींची कन्याशाळा. आता बघा, मुलींची आहे म्हणूनच त्या शाळेचं नाव कन्या आहे, कन्याशाळा आहे. मग आपल्याला मुलींची बोलण्याची गरज नाही. आपण नुसतं कन्याशाळा जरी म्हटलं तरी आपल्याला लक्षात येतं. आपण दुसरा शब्द वापरतो केसांची हेअरस्टाईल. आता हेअर म्हणजेच केस आणि स्टाईल म्हणजे पद्धत. आपण नुसतं हेअरस्टाईल म्हटलं तरी सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला समजतो, पण आपण काय म्हणतो केसांची हेअरस्टाईल म्हणजे डबल केस हा शब्द आपण डबल वापरतो. थंडा कोल्ड ड्रिंक्स. थंडा म्हणजे थंड आणि कोल्ड ड्रिंक्स म्हणजे काय, तर थंड पेय. कोल्ड म्हणजे थंड. बघा, आता आपण बोलताना कशा प्रकारच्या चुका करतोय. त्याच्याने आपण म्हणतो हायवे रोड. हायवे म्हणजे जो मोठा रोड असतो त्याला हायवे असं म्हणतात. आपण त्याला आणखी रोड सुद्धा म्हणतो. रायटिंग मध्ये लिहून दे. आता रायटिंग मध्ये लिहून दे म्हणजे मला लेखी दे, पण लिहून दे म्हणजे रायटिंग आणि लिहून याचा मराठी शब्द आहे. त्याच्यानंतर आपण पिक्चर पाहिल्यानंतर काय सांगतो, शेवटी एंड मस्त झाला. शेवटी, मग एंड हा शेवटी येतो. म्हणजे आपण बोलताना बघा किती चुका करतोय. मग हीच आपली शब्दांची गंमत आहे. म्हणजे भाषिक दृष्ट्या आणि अर्थाच्या दृष्टीने ही रचना जी आपण बोलण्याची ती रचना ही चुकीची आहे. परंतु आपण बोलत असताना सहजगत्या अशा चुका आपण वारंवार करतो. इतर भाषांचा प्रभाव आपल्यावरती असल्यामुळे आपण या चुका करतो. पण आपण या भाषिक चुका ज्या आपण करतो त्या आपण लक्षातच घेत नाही. आपल्याकडे घरी दररोज वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला आपण एखादी मुलगी सहजपणे आमच्या घरी मासिक साप्ताहिक रोज येते असं म्हणते तेव्हा नक्की तुम्हाला हसू येणार. बघा, वर्तमानपत्र म्हणजे काय आणि मासिक म्हणजे काय याच्यातला फरक, किंवा वर्तमानपत्र साप्ताहिक आणि मासिक याच्यातला फरक आपल्याला माहिती असला तर आपण असं बोलणारच नाही. वर्तमानपत्र म्हणजे रोज येणार, मासिक म्हणजे महिन्यातून एकदा येणार, साप्ताहिक म्हणजे हप्त्यातून एकदा येणार, सप्ताहातून एकदा येणार. पण एखाद्या मुलाने जर का समजलं की आमच्याकडे वर्तमानपत्र साप्ताहिक रोज येते, वर्तमानपत्र रोज येते, साप्ताहिक रोज कसं येईल बरं. साप्ताहिक हे एका सप्ताहामध्ये म्हणजे एका हप्त्यामध्ये एकदा येतं आणि त्या मुलाने जर का असं म्हटलं की हे साप्ताहिक रोज आमच्याकडे येतं. आता रोज तर काही शक्य नाही. म्हणजे बोलताना आपण कशा प्रकारे भानावर नसतो याचं हे उदाहरण आपल्याला सांगता येईल. मग अशा विविध रचनांची मध्ये चुका शोधण्याची आपल्याला सवय लावून घेतली तर आपण मात्र या सुयोग्य अशा भाषिक रचनेचा अभ्यास करता येईल. मग आपण शुद्ध कसं बोलावं, आपण या ज्या होणाऱ्या ज्या भाषिक चुका आहेत या भाषिक चुका कशा दुरुस्त कराव्यात, या जर का तुम्हाला चुका दुरुस्त करायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला स्वतःलाच आपण जी भाषा बोलतोय ती भाषा व्याकरणिक दृष्ट्या अर्थाच्या दृष्टीने रचनेच्या दृष्टीने योग्य आहे का हे आधी आपल्याला बारकाईने बघावं लागेल. म्हणून हे बघत असताना
आपण जेव्हा बोलतो, बोलण्याच्या ओघामध्ये आपल्या ज्या चुका होतात त्या चुका आपण हळूहळू कमी करत गेलं पाहिजे. तेव्हा या भाषिक चुका हळूहळू कमी होतील. आणि ह्या तेव्हा कमी होतील जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बारकाईने त्या बोलण्याकडे निरीक्षण कराल, त्याच्याकडे लक्ष देणार तेव्हा. मग आता भाषा समृद्धी, आता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भाषा समृद्धीचा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी स्रोत म्हणजे भाषेतील शब्दसंपत्ती. बघा, तुमच्या भाषेमध्ये जे शब्द असतात ते शब्दसंपत्ती असते. ती शब्दसंपत्ती म्हणजेच या भाषेला समृद्ध करण्याचा स्रोत असतो. मग भाषा समृद्धीसाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न होतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत सगळ्यांनी या भाषा सौंदर्याच्या दृष्टीने, भाषा समृद्धीच्या दृष्टीने आपलं मत मांडले, आपलं कार्य केले. आणि या भाषा शुद्धीच्या चळवळीचे जे जनक आहेत ते आहेत भाषा तज्ञ विनायक दामोदर सावरकर, म्हणजे तुमचे गीता सावरकर. यांनी हा भाषा शुद्धीचं व्रत हाती घेतलं. बघा, मराठीमध्ये जास्तीत जास्त आपले मराठी शब्द कसे वापरायचे, इतर भाषांची सरमिसळ करू नये. म्हणजे आता आपण बोलत असताना आपण जेव्हा एक वाक्य बोलतो, जर 2 वाक्यांमध्ये सहज आपले 2-3 शब्द इंग्रजीचे येतात. म्हणजे बोलत असताना आपण कटाक्षाने मराठीचा वापर करतच नाही का, की आपल्यावरती मराठीच्या वरती इंग्रजीचा प्रभाव आहे. तुम्ही जर का मुंबई भागामध्ये गेलात तर त्या भागामध्ये हिंदीचा प्रभाव आहे. ते 2-3 शब्दाआड हिंदी शब्द वापरतात. मग ही जी भाषेची म्हणजे ही जी गडबड झालेली आहे मराठीमध्ये, ती दुरुस्त करण्याचं काम सुरुवात केली ती विदा सावरकर आहे. मग त्यांनी काय केलं की या भाषा शुद्धीच्या चळवळीला त्यांनी सुरुवात केली. मग भाषेमध्ये विविध शब्दांची भर पडते, ती इतर भाषातील शब्द आणि समाजाच्या बदलत्या रूपातून आलेल्या शब्दांची. होय, आपली जी भाषा जी समृद्ध होते ती बोली भाषेतून समृद्ध होते. बोली भाषेचे शब्द त्या प्रमाण भाषेमध्ये येतात. पण कधी कधी काय होतं, इतर भाषांमध्ये शब्द सुद्धा आपल्या भाषेमध्ये येतात आणि आपल्या भाषेमध्ये त्यांचं रूप निर्माण होत जातं. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या या भाषा शुद्धीच्या चळवळीतून अस्सल मराठीचा वास असलेलं अर्थवाही असे मराठी शब्द आपल्या स्वतंत्र प्रतिभेने आपल्याला दिले. बघा, मराठी भाषेमध्ये परकीय भाषांमधून आलेले अनावश्यक शब्दांच्या जागी सावरकरांनी मराठीचे अस्सल शब्द रुळवण्याचं काम केलंय आणि ते बऱ्याच अंशी प्रयत्न त्यांचा सिद्धही झालाय. म्हणून जर मराठी भाषेला शुद्ध करायचं असेल तर 4 अतिशय महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले की मराठी भाषेत इतर भाषांमधून आलेल्या शब्दांचं मराठीकरण करणे. बघा, इंग्रजी शब्द आलेले असतील तर त्यांचं रूपांतर मराठी शब्दांमध्ये करायचं. मग बघा, एक शब्द तुझा सांगतो, दिनांक. आता दिनांक हा शब्द आहे, मग त्याला आपण तारीख असं सुद्धा म्हणतो. पण कोणतं वापरायचं ते तुम्ही ठरवायचं. दिनांक वापरायचं की आता टॉकी असा शब्द आहे, टॉकी म्हणजे काय तर बोलपट. आपण इंग्रजी शब्द आहे कॉस्ट्युम. कॉस्ट्युमला मराठी शब्द आहे वेशभूषा. आपण चित्रपटामध्ये जे नावं येतात त्या तुम्ही जरा वाचलं त्याचं कॉस्ट्युम डिझायनर म्हणजे काय तर वेशभूषाकार असे मराठी शब्द आपण तिथं वापरलं पाहिजे. आपण सहज म्हणतो चला आज सिनेमा बघूया, आज सिनेमा बघूया. सिनेमा हा जो शब्द आहे याला आपला एक सुंदर मराठी शब्द आहे, त्याला चित्रपट असं म्हणतात. चला आज आपण चित्रपट बघूया, म्हणजे चित्रपट हा मराठी शब्द आहे. अशा प्रकारे त्यांनी काय केलं तर इतर भाषेमधून जे शब्द आलेले होते त्या शब्दांचं मराठीकरण केलं. त्याच्यानंतर मराठी भाषेत आलेल्या परकीय शब्दांना मराठीतच असलेल्या पर्यायी पण मृतप्राय झालेल्या शब्दांचं पुनरुज्जीवन करतो. बघा, आपण मराठीमध्ये आता असे काही शब्द आहेत की जे आता आपण वापरतच नाही, ते शब्द जसे मेलेले आहेत, आपण त्या शब्दांना पुन्हा जिवंत करायचंय जेणेकरून आपली मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. संस्कृत व अन्य भारतीय भाषातून मराठीत सुगम शब्द रुळवून. बघा, संस्कृत आणि इतर भाषांमधून म्हणजे भारतातल्या इतर भाषांमधून त्या भाषेमध्ये जे सुगम शब्द आहेत, जे सोपे शब्द आहेत ते मराठीमध्ये आणायचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठीतून आलेल्या परकीय शब्दांना स्वतःच्या प्रतिभेने स्वतः तयार केलेले प्रतिशब्द देऊन मराठी भाषा समृद्ध करण्यास सावरकरांचा मोलाचा वाटा. बघा, जे परकीय शब्द आहेत म्हणजे इंग्रजी शब्द आहेत, फारसी असतील, अरबी असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, या शब्दांना मराठीमध्ये आणल्यानंतर त्यांचं मराठीकरण करायचं. म्हणजे काय, त्या शब्दांना स्वतःच्या प्रतिभेने
त्यांना त्यांचं मराठी रूपांतर करायचं असं महत्वाचं काम सावरकरांनी केलंय. भाषा शुद्धी चळवळीच्या प्रभावी आणि प्रचारासाठी अन्य काही कवी आणि लेखकांनी सुद्धा या भाषा शुद्धी चळवळीचं समर्थन केलंय. त्यांनी आवर्जून अशा परकीय शब्दांच्या जागी मराठी शब्द, जे मराठी प्रतिशब्द आहेत ते उपयोगात आणण्यास सुरुवात केली आणि त्यातलं एक नाव आहे ते म्हणजे माधवराव पटवर्धन यांनी. या माधवराव पटवर्धन यांनी भाषा शुद्धीचे ते समर्थक आहेत आणि त्यांनी या चळवळीला प्रभावित ते झालेत आणि त्यांनी एक अर्थवाही छटा असणारं प्रतिशब्द बरेच जण हिरिरीने निर्माण करू लागले. उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे मोठे भाऊ होते बाबाराव सावरकर यांनी मराठी भाषेत रूढ असलेला नंबर, आता इंग्रजीमधून आपण नंबर म्हणतो, त्यांनी नंबर या इंग्रजी शब्दाला क्रमांक असा शब्द सुचवला. बघा, बाबाराव सावरकरांनी काय केलं, जो इंग्रजी शब्द होता नंबर, याला मराठीमध्ये एक नवीन शब्द त्यांनी आणला आणि त्याला नाव दिलं क्रमांक. बघा, नंबरला समानार्थी शब्दाला क्रमांक. नंबर हा इंग्रजी शब्द आहे पण त्याला मराठीमध्ये आणलं आणि त्याला क्रमांक असं लिहिलं. त्याला क्रमांक असं दिलं. त्याच्यानंतर बघा एक शब्द इंग्लिशमध्ये रेकॉर्ड. बघा, रेकॉर्ड असा एक इंग्लिश शब्द आहे. याला मराठीमध्ये रूढ होण्यास सुरुवात झालेल्या शब्दाला रेकॉर्डला समानार्थी शब्द दिला उच्चांक. रेकॉर्डला उच्चांक असा शब्द दिला. मग हा शब्द सावरकरांनी दिला. डेट अथवा तारीख या दोन्ही परकीय भाषांना दिनांक असा मराठी शब्द दिला आणि हा दिनांक हा शब्द सावरकरांनी स्वतः निर्माण केला. असे प्रतिशब्द उपयोगात आणण्यास आपोआप त्या अर्थांच्या छटेनुसार ते प्रचलित होत जातील असं सावरकरांचा आग्रह होता आणि तसे प्रतिशब्द मराठीमध्ये रोडल्याने आज आपण बघतोय. बघा, आपण आता दिनांक असं लिहितो, तारीख असं लिहित नाही किंवा डेट असं लिहित नाही, तर आपण दिनांक असं लिहितो. तर रेकॉर्ड केला तर आपण मराठीमध्ये त्याचा जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपण म्हणतो उच्चांक केला. अशा प्रकारे त्यांनी आणखी एक शब्द दिला होता क्रमांक. बघा, क्रमांक हा एक शब्द दिला त्यांनी नंबर या इंग्रजी शब्दाच्या ऐवजी. नंबरच्या ऐवजी क्रमांक असा त्यांनी शब्द दिला. मग आपण जर का असा विचार केला की मराठी भाषेचं सुशुद्धीकरण आणि पर्यायी शब्दकोश व भाषा शुद्धी व लिपी सुधारणा लेख या दोन ग्रंथातून मराठी भाषा चळवळीची माहिती आणि त्या संबंधी सावरकरांचे विचार समाविष्ट आहेत. बघा, देवनागरी लिपीची सुधारणा हाही सावरकरांच्या चळवळीचाही भाग होता. त्यांनी वर्णाक्षराप्रमाणे ची बाराखडी वापरून लिपीतील 6 अक्षरे कमी करणे, सर्व अक्षरे कानायुक्त करणे म्हणजेच लिपी सुधारण्याच्या काही सूचना केल्या. ही यादी मराठी भाषा समृद्धी बरोबरच विद्यार्थ्यांना भाषा समृद्ध करण्यास उपयोगी ठरेल. मग आपण हे जे वेगवेगळ्या भाषेतले जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत, या मराठीमध्ये आलेल्या शब्दांचं एक ओझरतं दर्शन आपण घेऊया. बघा, एक मी आधी इंग्रजी शब्द किंवा परकीय शब्द वापरेल आणि नंतर त्याचं मराठीमध्ये त्याला काय म्हणतात हे तुम्हाला सांगतो. बघा, पहिला शब्द सांगतो मी तुम्हाला, तारीख. आता तारीख हा अरबी शब्द आहे माझ्या मते, अफगाणी शब्द किंवा अरबी शब्द आहे तारीख, पण त्याला मराठीमध्ये आणल्यानंतर त्याला दिनांक असं म्हटलं. एक शब्द आहे टॉकी, इंग्रजी टॉकी, त्याला मराठीमध्ये प्रतिशब्द आहे बोलपट. तुम्हाला मी सांगितलं कॉस्ट्युम, इंग्रजीमध्ये कॉस्ट्युम असं म्हणतात पण त्याला मराठीमध्ये त्याचं रूपांतर करत असताना वेशभूषा असं म्हणतात. त्याच्यानंतर एक इंग्रजी शब्द आहे डायरेक्टर. तुम्ही नेहमी पालक, डायरेक्टर असा शब्द आहे डायरेक्टर. त्याला मराठीमध्ये आणताना या डायरेक्टर या शब्दाचा जो अर्थ जो प्रतिशब्द आहे त्याला दिग्दर्शक असं म्हटलेलं आहे. डायरेक्टर, दिग्दर्शक. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी सिनेमा हा शब्द आहे. सिनेमा, आपल्याला सिनेमा हा शब्द मराठीच वाटतो जेव्हा आपण म्हणतो चला सिनेमाला जाऊया, पण सिनेमा या शब्दाला ओरिजिनल मराठी शब्द आहे चित्रपट. त्याच्यानंतर आपण सिनेमा पाहायला गेल्यानंतर मध्य इंटरवल होतं. बघा, इंटरवल म्हणतो, पिक्चर अर्धा संपल्यानंतर मध्ये थोडीशी ब्रेक असतो, त्याला इंटरवल असं म्हणतात. या इंटरवल या शब्दाला म्हणजे इंग्रजी शब्द इंटरवल, या इंटरव्हलला मराठीमध्ये मध्यंतर असं म्हणतात.
मध्यांतर किंवा मध्यंतर. बघा इंटरवलला प्रतिशब्द आहे मध्यंतर. त्याच्यानंतर एक शब्द आहे हजर. आता हजर आपल्याला असं वाटतं की हा मराठी शब्द आहे, पण हजर हा मराठी शब्द नाही. तर या हजरला मराठीमध्ये उपस्थित असा शब्द आहे. मराठीमध्ये हजरला उपस्थित असा शब्द आहे. त्याच्यानंतर एक शब्द आपण नेहमी वापरतो रिपोर्ट. रिपोर्ट असा शब्द आपण नेहमी वापरतो. या रिपोर्टला मराठीमध्ये प्रतिवृत्त असा शब्द आहे. रिपोर्टला प्रतिवृत्त असा शब्द आहे. त्याच्यानंतर आपण सर्रास बोलण्यामध्ये म्युन्सिपाल्टी असा शब्द वापरला बघा. म्युन्सिपाल्टी. म्युन्सिपाल्टी हा इंग्रजी शब्द आहे, पण या खरं पाहिलं तर म्युन्सिपाल्टी हा इंग्रजी पण नाही, हा मिक्स झालेला शब्द आहे. म्युन्सिपाल्टीला मराठीमध्ये नगरपालिका असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर का मोठ्या शहरात राहत असाल, मुंबई, पुणे, नाशिक, तर तिथं कॉर्पोरेशन असतं. कॉर्पोरेशन म्हणजे इंग्रजी शब्द आहे कॉर्पोरेशन. या कॉर्पोरेशनला मराठीमध्ये महापालिका असा शब्द आहे. महापालिका. कॉर्पोरेशनला मराठीमध्ये महापालिका असं म्हणतात. त्याचबरोबर त्या कॉर्पोरेशन मध्ये जो त्याचा मुख्य माणूस असतो त्याला मेयर असं म्हणतात. मेयर. इंग्रजीमध्ये त्याला मेयर म्हणतात, मराठीमध्ये त्याला महापौर असं म्हणतात. पण आपल्या परीक्षा सुरू असल्या की आपण म्हणतो आज सुपरवायझर कोण आहे. सुपरवायझर. आपण इंग्रजीमध्ये सुपरवायझर या शब्दाला मराठीमध्ये पर्यवेक्षक असा शब्द आहे. सुपरवायझरला मराठीमध्ये पर्यवेक्षक असा शब्द आहे. त्याच्यानंतर एखाद्या मंदिराचं ट्रस्टी असतं. ट्रस्टी असा शब्द आहे. ट्रस्टी. या ट्रस्टीला मराठी शब्द आहे विश्वस्त. मराठी शब्द आहे विश्वस्त. त्याच्यानंतर आपण बोलत असताना नेहमी म्हणतो आज मला अर्जंट घरी जायचंय. अर्जंट. बघा अर्जंट हा शब्द आहे, हा इंग्रजी शब्द आहे अर्जंट. याला मराठीमध्ये त्वरित असा मराठी शब्द आहे. अर्जंटला मराठी शब्द आहे त्वरित. त्याच्यानंतर एक शब्द आलेला आहे कोरम. कोरम या शब्दाला मराठी शब्द आहे गणसंख्या. त्याच्यानंतर आणखी एक इंग्रजी शब्द सांगतो मी तुम्हाला, कॉलम. आपण ज्या वहीवरती काढतो कॉलम आखतो आपण, कॉलम. या कॉलमला मराठीमध्ये स्तंभ असं म्हणतात. कॉलमला मराठी शब्द आहे स्तंभ. आपण बघा किंमत असा शब्द आपण वापरतो. किंमत. आता आपल्याला असं वाटतं किंमत हा मराठी शब्द आहे, पण किंमत हा मराठी शब्द नाही, हा फारसी शब्द आहे. किंमतला मराठीमध्ये मूल्य असं म्हणतात. किंमतला मराठीमध्ये मूल्य असं म्हणतात. आपण शाळेची फी भरतो. फी भरणे. फी. या फीला मराठीमध्ये शुल्क असा शब्द आहे. शुल्क. फीला मराठीमध्ये शुल्क असा शब्द आहे. आपण नेहमी असं म्हणतो, शब्द वापरतो, देशासाठी शहीद झाले. शहीद. शहीद हा जो शब्द आहे हा मराठी शब्द नाहीये. तर या शहीद या शब्दाला मराठीमध्ये हुतात्मा असा मराठी शब्द आहे. हुतात्मा. त्याच्यानंतर कायदा असा शब्द आहे. कायदा. बघा मराठी वाटतं आपल्याला कायदा हा शब्द मराठी वाटतो, पण कायदा या शब्दाला मराठीमध्ये निर्बंध असा मराठी त्याचा शब्द आहे. त्याच्यानंतर आहे खानेसुमारी. खानेसुमारी या शब्दाला शिरगणती. खानेसुमारी या शब्दाला शिरगणती असा शब्द आहे. त्याचबरोबर खास अंक. खास अंक असा एक शब्द वापरतो, त्याला मराठीमध्ये विशेषांक असं म्हणतात. खास अंक या शब्दाला मराठीमध्ये विशेषांक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रेडिओ असा शब्द आपण वापरतो, सर्रास वापरतो. रेडिओ. रेडिओला मराठीमध्ये नभोवाणी असा शब्द आहे. रेडिओ या शब्दाला मराठीमध्ये नभोवाणी असा शब्द आहे. नभोवाणी. मग तसंच आपण टेलिव्हिजन. टेलिव्हिजन हा शब्द इंग्रजी आहे, इंग्रजी आपण शब्द होतो, त्याला टीव्ही बघूया. टीव्ही हे टेलिव्हिजनचं शॉर्ट फॉर्म आहे. टीव्ही. टेलिव्हिजन याचा शॉर्ट फॉर्म टीव्ही, पण टेलिव्हिजन या शब्दाला मराठीमध्ये दूरदर्शन असा शब्द आहे.
आपण टेलिफोन वापरतो. टेलिफोन आपल्याला वाटतं टेलिफोन मराठी शब्द आहे, पण टेलिफोन मराठी शब्द नाही. टेलिफोनला मराठीमध्ये दूरध्वनी असा शब्द आहे. त्याच्याबरोबर आपण नेहमी वापरतो लाऊड स्पीकर. बघा, लाऊड स्पीकर. लाऊड स्पीकर हा इंग्रजी शब्द आहे. या लाऊड स्पीकरला मराठीमध्ये ध्वनी क्षेपक असं नाव आहे. काय आहे? ध्वनी क्षेपक. त्याच्यानंतर असेंब्ली असा शब्द आपण वापरतो. असेंब्ली. असेंब्ली या शब्दाला मराठीमध्ये विधिमंडळ असं नाव आहे. आपण बघा अर्थसंकल्प म्हणजेच आता बघा बजेट हा जो शब्द आहे, बजेट या शब्दाला अर्थसंकल्प असं मराठीमध्ये म्हणतात. आता पुढचा शब्द मी तुम्हाला सांगतो, ग्राउंड. चला ग्राउंडवर खेळायला जाऊ. ग्राउंड. ग्राउंडला मराठी शब्द आहे क्रीडांगण. त्याच्यानंतर आज आमच्या शाळेचे प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल, आता प्रिन्सिपॉल जे ज्याला आपण प्रिन्सिपॉल हा इंग्रजी शब्द आहे. या प्रिन्सिपॉलला मराठीमध्ये प्राचार्य असा शब्द आहे. प्रिन्सिपॉलला मराठीमध्ये प्राचार्य असं म्हणतात. आपल्याकडे बरेच प्रोफेसर आहेत. बघा, प्रोफेसर इंग्रजी शब्द आहे प्रोफेसर. या प्रोफेसरला मराठीमध्ये प्राध्यापक असं म्हटलं गेलंय. प्रोफेसरला म्हणायचं मराठीमध्ये प्राध्यापक. त्याच्यानंतर तुमच्या परीक्षा असल्या की एक्झामिनर असतात. बघा, एक्झामिनर. जे एक्झामिनर आहे इंग्रजी शब्द आहे एक्झामिनर. या एक्झामिनरला मराठीमध्ये परीक्षक असं म्हणतात. एक्झामिनरला परीक्षक असं म्हणतात. त्याच्यानंतर एक शब्द येतो पोस्ट. बघा, पोस्ट हा इंग्रजी शब्द आहे. पोस्टला मराठीमध्ये टपाल असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर एक इंग्रजी शब्द आहे मॉर्गेज. मॉर्गेज हा इंग्रजी शब्द आहे. या मॉर्गेजला मराठीमध्ये तारण असं म्हटलंय. बघा, आपल्या नेहमीचा शब्द आहे परेड. तुम्ही करता परेड. परेडला मराठीमध्ये संचलन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर एक इंग्रजी शब्द आहे लीडरशिप. लीडरशिपला मराठीमध्ये नेतृत्व असं म्हटलंय. बघा, त्याच्यानंतर आपण एक शब्द नेहमी वापरतो रिटायर. रिटायर या इंग्रजी शब्दाला सेवानिवृत्त असा मराठी शब्द आहे. रिटायर या शब्दाला सेवानिवृत्त असा शब्द आहे. तर शेवटचा शब्द सांगतो पगार. आता पगार हा शब्द जो आहे हा आपल्याला असं वाटतं मराठी शब्द आहे, पण हा मराठी शब्द नाही. तर पगार या शब्दाला वेतन असं मराठीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. पगार या शब्दाला वेतन असं म्हटलं गेलंय. अशा प्रकारे हे जे काही शब्द मी तुम्हाला सांगितले असे अनेक शब्द आहेत. असे अनेक शब्द तुम्ही सुद्धा शोधू शकतात आणि ते शब्द शोधून तुम्ही त्याप्रमाणे ते शब्द शोधल्यानंतर त्याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकता. जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा तुम्ही कटाक्षाने असे शब्द मराठी ओरिजिनल मराठी शब्द जर वापरले. बघा, बोलताना सुद्धा आपण कशा चुका करतो. मी आता तुम्हाला सांगत असताना सुद्धा माझ्या तोंडातून ओरिजिनल असा शब्द आला. बघा, म्हणजे आपण भाषा शुद्धीकडे आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतोय याचंही भान आपल्याला कधी कधी राहत नाही. ओरिजिनल असा शब्द मी तुम्हाला बोलता बोलता वापरून टाकला. म्हणजेच काय, तर आपण बारकाईने आपल्या बोलण्याकडे जर लक्ष ठेवलं तर आपण असे शब्द न वापरता जे शुद्ध शब्द आहेत, जे मराठीचे खरेखुरे शब्द आहेत, म्हणजे ओरिजिनल शब्द आहेत, खरेखुरे शब्द आहेत, ते तुम्ही वापरा. जेणेकरून तुमची जी भाषा आहे ती अधिक प्रभावीपणे तुम्ही बोलू शकतात. आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रभावीपणे मराठीमध्ये बोलणार त्यावेळेस तुमच्या मराठीची जी समृद्धी आहे, मराठीच्या भाषेमध्ये जी समृद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक चांगल्या रीतीने होईल असं मला सांगता येईल. अशा प्रकारे आज आपण भाषा सौंदर्य या विषयावरती आज आपल्या तासिका आपण आज घेतलेली आहे. तर याविषयीची तुमची जर काही माहिती असेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला जरूर विचारा. आणि आज आपण इथंच थांबूया. इथं तुमची रजा घेतो. पुन्हा पुढच्या तासिकेला पुन्हा भेटूच. तोपर्यंत जय हिंद.